We are son of National Marathon. Our team's name is Infernal Light. Our project name is Firefighter. Today on this occasion, we have made this project. To briefly explain it, Siraj Rahul will give the construction of this project. Karthik Sanap and Shivam Pandey will explain the working of the project, and Avesh Tamuri will give the uses of this project. तर आपण पहिल्यांदा इथे बघूयात, हे जे सगळे मटेरियल आहे हे सगळं बनलेलं आहे पीव्हीसीच्या शीटनी, जे वॉटरप्रूफ पण आहे आणि काही काळासाठी फायरप्रूफ पण आहे. नंतर आपण बघितलं तर इथे पुढे 4 सेन्सर लावलेले आहेत, जे फ्लेम सेन्सर म्हणतात त्याला, आणि फायर डिटेक्ट करतं. नंतर आपण आत बघू इथे याच्या आत आपण बघतो तर इथे UNO, ज्याला ऑर्डिनो म्हणतात, याच्यामध्ये आम्ही C++ टाईपची कोडिंग केलेली आहे, जो मेसेजेस सेंड करतो. आणि यामध्ये मोटर ड्रायव्हर आहे, जो मोटरला कनेक्शन पाठवतो. यामध्ये हे 3 लिथियम बॅटरी आहेत. या 3 बॅटरी खूप पॉवरफुल आहेत आणि या प्रोजेक्ट साठी रिलायबल पण आहेत. यामध्ये एक वॉटर पंप यूज केलेला आहे. हा वॉटर पंप आहे आणि यामध्ये ही जी टाकी आहे ही 2 लिटरची टाकी आहे. आणि यामध्ये टोटल 6 टायर आहेत आणि 4 मोटरने हा प्रोजेक्ट पूर्ण बनलेला आहे. आता सोम बांगेरे तुम्हाला वर्किंग दाखवलं. आता याचं जर आपण वर्किंग बघितलं तर समोरच्या साईडला आपण 4 सेन्सर दाखवतोय. आपले ते 4 सेन्सर जवळ जर आपल्याला फायर डिटेक्ट झालं तर त्याचे जे फायरचे जे रेडिएशन्स आहेत तर ते रेडिएशन्स आपल्या आर्डिनो कडे जातील आणि आर्डिनो कडनं ते मोटर ड्रायव्हर कडे जातील. मग मोटर ड्रायव्हर कडे गेल्यानंतर जो सेन्सर आहे, जे सेन्स झाले तर ते खालच्या मोटर्सला सप्लाय करणार आणि आपली जी कार आहे तर ती पुढे जाणार आणि वॉटर पंपने ते पाणी पुढे फेकणार. आणि ह्याचे उपयोग काय तर आपण जेव्हा बघतो की मोठ्या ज्या फॅक्टरीज असतात, मोठ्या इंडस्ट्रीज असतात, त्यामध्ये काही हजार्डस आणि कंडिशन, काही एक्स्ट्रीम कंडिशन घडल्यामुळे आग लागते. तर आपण जेव्हा फायर ब्रिगेडला कॉल करतो तोपर्यंत खूप उशीर झाला असतो, खूप मोठी आग लागू शकते. त्यामुळे आम्ही आमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा रिकमेंडेड करतो. त्याच्यात एवढी पॉवर आहे की तिथे आग विझू शकतो आणि इन ऍडव्हान्स फ्युचर आपण त्याला मोर ऍडव्हान्टेज AI यूज करून त्याला आपण मोर प्रोग्रेसिव्ह बनवू शकतो. आता आम्ही तुम्हाला याचं प्रॅक्टिकल करून दाखवतो. तर तुम्ही बघत आहात की जेव्हा आपण त्याला फायर दाखवतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली रन करतो. तर ह्याचे इम्पॉर्टन्स काय तर हे सगळे यायचे पावर म्हणजे जर आग जीवितहानी होती तर जीवितहानी झाली तर ते परत मग लोकसंख्या तशी कमी होती. तर ही कुठे यायची पावर आहे, त्यात काही माणसाची हानी पण. आणि हा प्रोजेक्ट जिथे हजार्डस सिच्युएशन असतं, जिथे माणसं जाऊ नाही शकत, तिथे हे जर प्रोजेक्ट ऍडव्हान्स अजून करून पाठवला तर हा प्रोजेक्ट आपल्याला नक्कीच छान. थँक्यू.